नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲमेझॉन डायनामोडीबी ॲक्सेलेरेटरची तोंड ओळख करून घेणार आहोत. त्याचा ओव्हरव्ह्यू बघणार आहोत, कोणकोणते मेकॅनिझम आणि हा कन्सेप्ट कसा वर्क करतो. डॅक्स म्हणजे काय? डॅक्स म्हणजे डायनामोडीबी ॲक्सेलेरेटर. हा डायनामोडीबीसाठी इन मेमरी कॅश आहे, जो रीड्स जलद करतो. हा पूर्णपणे मॅनेज सर्व्हिस आहे, जो डायनामोडीबीच्या रीड लेटन्सीला मिलीसेकंडवरून मायक्रोसेकंडमध्ये आणतो. तो हाय परफॉर्मन्स आणि रीड हेवी ॲप्लिकेशनसाठी तयार करण्यात आला आहे. डॅक्स कसं काम करतं? डॅक्स ॲप्लिकेशन आणि डायनामोडीबी यांच्या दरम्यान एक कॅशिंग लेअर म्हणून काम करते. जेव्हा ॲप्लिकेशन एखादा डेटा वाचण्याची विनंती करतो, तेव्हा डॅक्स कॅशेमध्ये तो डेटा शोधतो. जर डेटा कॅशेमध्ये नसेल तर तो डायनामोडीबीमधून फेच करून कॅशेमध्ये ठेवतो आणि ॲप्लिकेशनला परत देतो. डॅक्स आर्किटेक्चर पाहूया आपण. डॅक्स क्लस्टरमध्ये एक प्रायमरी नोड आणि अनेक रीड रिप्लिकाज असतात. प्रायमरी नोड सर्व राईट हँडल करतं आणि रिप्लिका रीड रिक्वेस्ट सर्व करतात. क्लस्टर मल्टी एजेड डिप्लॉयमेंटमध्ये असतो आणि फेलओव्हर आपोआप हँडल केला जातो. आता हेच आपण आपल्या डायग्रामनी पाहूया. हा तुमचा ॲप्लिकेशन आहे आणि आपण गेस करूया की हा तुमचा डॅक्स क्लायंट आहे आणि या डॅक्स क्लायंटला या ॲप्लिकेशनला तुमचा डायनामोडीबी ॲज अ डेटाबेस म्हणून वापर करत आहोत. तर या ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा एखाद्या डेटाची रिक्वेस्ट डायनामोडीबीला जाते, त्यावेळी डायनामोडीबीला थेट न जाता तो पहिला डॅक्समध्ये चेक करणार, म्हणजे याच्या इन मेमरी कॅशेमध्ये चेक करणार की हा पर्टिक्युलर आयटम इकडे अवेलेबल आहे का. जर नसेल तर तो डॅक्स डेटाबेसला रिडायरेक्ट करणार रिक्वेस्ट आणि तो डेटा रिटर्न होऊन कॅशेमध्ये स्टोअर आणि तो मग डॅक्स क्लायंटला रिटर्न होणार. आता सबसिक्वेंट रिक्वेस्टमध्ये पुन्हा ॲप्लिकेशन समजा त्याच डेटाला रिक्वेस्ट करत असेल तर तो काय होणार, डेटाबेसला डायनामोडीबीला न जाता तो त्याच्या डॅक्स या कॅशेमधनं उचलून तो त्या ॲप्लिकेशनला रिटर्न करेल. आपण आता या मायक्रो लेवलला आपण पाहूया हा डॅक्स कसा अजून वर्क करतो. हे समजा तुमचं ॲमेझॉनचं व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड आहे. हे तुमचं ॲप्लिकेशन आहे, जसं आपण पाठच्या स्लाईडमध्ये बघितलं त्याला आपण डॅक्स क्लायंट बोलूया. आणि हा जो कॅशे असतो हा कोण हँडल करतो, तर डॅक्स क्लस्टर करतो. आता हे डॅक्स क्लस्टर काय आहे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल्स पाहणार आहोत. तर हा काय करतो, हा डॅक्स क्लस्टरमध्ये प्रायमरी आणि रीड रिप्लिका नोड असतात. तर नोडवरनं तो रीड रिप्लिकाला रिक्वेस्ट सेंड करतो आणि तो रिक्वायर असणारा डेटा तो ॲप्लिकेशनला रिटर्न करतो. आता याच्यामध्ये कॅशे मॅनेजमेंट आणि कन्सिस्टन्सी कशी असते. डॅक्समध्ये कॅशे डेटासाठी टाईम टू लाईव्ह TTL सेट केला जातो. उदाहरणार्थ तुम्ही 15 मिनिटासाठी TTL सेट केला असेल तर TTL संपल्यानंतर कॅशे डेटा इनव्हॅलिड होतो आणि मग डॅक्स इव्हेंच्युअली कन्सिस्टन्सी प्रदान करतं, म्हणजेच डेटा थोड्या वेळानंतर डायनामोडीबी सोबत सिंक्रोनाइज होतो. आता आपण हे डॅक्स क्लस्टरचं एक आर्किटेक्चर पाहूया की हा क्लस्टरचा एंड पॉईंट आहे आणि हा नोडचा एंड पॉईंट आहे. तर ज्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक नोडमध्ये काय असतो, एक प्रायमरी नोड असतो आणि एक रीड रिप्लिका नोड असतो. प्रायमरी नोडचं काम काय असतं, जो राईट ऑपरेशन असतो त्याला हँडल करणं आणि डेटा सिंक ठेवणं रीड रिप्लिकाबरोबर. उदाहरणार्थ समजा तुमच्या डॅक्स क्लायंटमधनं एखादा रेकॉर्ड इन्सर्ट झाला तर तो काय होणार, तो डायनामोडीबीला जाणार. डायनामोडीबी तो इन्सर्ट करणार डेटा आणि तोच डेटा तुमच्या कॅशेमध्ये स्टोअर करणार. एकदा का प्रायमरी कॅशेमध्ये स्टोअर झाला तर प्रायमरी कॅशे काय करणार, त्याची जे रीड रिप्लिका आहेत त्या रीड रिप्लिकावर तो डेटा सिंक करणार. म्हणजे तिन्ही पॉईंटला तुमचा डेटा सेम असेल, म्हणजे सिंक्रोनाइज असेल. आता डॅक्सचे उपयोग कुठे कुठे केले जातात, जसं गेमिंग लीडर बोर्ड्समध्ये जिकडे वारंवार डेटा वाचला जातो. ई-कॉमर्स प्रोडक्ट आहे आणि तुमचा एखादा प्रोडक्ट युजर मल्टिपल टाइम्स सर्च करत असेल तर तुम्ही डॅक्सचा वापर करू शकता. सोशल मीडिया जिकडे तुमचा युजर प्रोफाईल अँड ट्रेंडिंग कंटेंट फ्लॅश होतो आणि IoT सेंटरकडून येणारा जलद रीड ऑपरेशन, उदाहरणार्थ तुमचा कॅमेरा आहे किंवा सेन्सर्स आहेत, तिकडून मग तुम्हाला कंटिन्युअस डेटा रीड करायचा आहे, त्यावेळी तुम्ही डॅक्सचा वापर करू शकता. आता बेस्ट प्रॅक्टिस काय असते डॅक्स वापरताना. पहिली म्हणजे योग्य TTL ठेवणे, जेणेकरून डेटा योग्य वेळी रिफ्रेश होईल. मल्टी एजेड क्लस्टर वापरायचं आहे, जेणेकरून तुमचा मल्टिपल रीड रिप्लिका एंड पॉईंट तुम्हाला मिळेल आणि तुमचं रीडिंग फास्ट होईल.
क्लाउड वॉच मॉनिटरिंग वापरून परफॉर्मन्स तुम्ही ॲनालिसिस करू शकता. त्याच्यानंतर वॉर्मअप स्क्रिप्ट वापरून कॅशे प्रीलोड करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला ऑटोमॅटिकली डेटा कॅशे करायचा असेल तर तुम्ही तुमचा स्क्रिप्टचा वापर करू शकता. त्याच्यावरून आपल्याला काय कळतं मित्रांनो, की डॅक्स हे DynamoDBसाठी अत्यंत प्रभावी कॅशिंग सोल्युशन आहे. हे रीड हेवी वर्कलोडसाठी 10x किंवा 20x पेक्षा पण तुमचं परफॉर्मन्स आणि कार्यक्षमता वाढवते. AWS डॅक्स वापरल्याने कमी लेटन्सी आणि जास्त स्केलेबिलिटी आणि कमी खर्च मिळतो. आता हे झालं आपल्या डॅक्सबद्दल ओव्हरव्ह्यू. आता आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत, हे कसं करायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.